केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेनंतरही भाजप शुक्रवारी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू शकला नाही। त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी भाजप हायकमांडच्या मनात वेगळे काही आहे का, याविषयी आता शंका व्यक्त केली जाते। शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्यात गेलेत। यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे। मात्र उदय सामंत यांनी तब्येतीच्या कारणास्तव शिंदे गावी गेले असून नाराजीचे काहीही कारण नसल्याचे सांगत सारवासारव केली आहे। दरम्यान शिवसेना आमदार संजय शिरसाट काय म्हणालेत पहा। सीएम साहब ऐसी जो भी राजकीय पेच प्रसंग आता है या तो उनको लगता है कि अपने को सोचने के लिए वक्त चाहिए तो वो उनका गांव को प्रायोरिटी देते हैं। दरेगांव जाते हैं, वहां ना उनका मोबाइल लगता है ना कुछ लगता है। एक आराम से एक बड़ा निर्णय लेने का रहा तो हमेशा वो दरेगांव गए। शायद आज वो गए हैं, कल शाम तक कुछ तो निर्णय वो लेंगे जरूर। भाजपच्या गटनेता निवडीसाठी गुरुवारी बैठक अपेक्षित होती, मात्र दिल्लीतून सिग्नल न मिळाल्याने ती टळली। परिणामी महायुतीच्या नेत्यांची ही बैठक झाली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ या पर्यायी नावांच्या वावड्या उठल्या होत्या। आता महायुतीची बैठक ही 1 डिसेंबरला होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले। त्यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईत येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडू शकतो। जोपर्यंत दिल्लीतून आदेश येऊन विधिमंडळ पक्षाची बैठक होत नाही व मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत सगळेच ऑक्सिजनवर असल्याचे सांगण्यात येत आहे।